सडलेले बटाटे आणि खराब तेलापासून समोसे तयार करून विकले जात असल्याचा प्रकार कल्याणच्या मोहने गाळेगाव परिसरात घडलाय। सडलेले बटाटे आणि खराब तेलापासून तयार केलेले समोसे विकत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची पोलखोल केली आहे। या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मनसैनिकांनी समोसा विक्रेत्याला चोप देऊन खराब समोसे न विकण्याबाबत दम भरलाय। जय महाराष्ट्र। माझं नाव विनोद सुरेश पाटील। मी मनसे शाखा अध्यक्ष गाळेगाव विभागाचा प्रभाग क्रमांक 12। आमच्या प्रभागामध्ये समोसे विक्री करणारे आहेत, जे फेरीवाले घरोघरी जाऊन समोसे विकतात। ते व्यक्ती आम्हाला प्रभागामधील नागरिकांच्या कंप्लेंटी आल्या की असे समोसे इथं तयार होतात, जरा तुम्ही येऊन त्यांच्यावरती कारवाई करा। तर आम्ही स्वतः जाऊन माझी टीम पूर्ण संपूर्ण सिंहगड शाखा आम्ही टीम आमची पूर्ण गेली आणि आम्ही तिथं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की समोसे पूर्णपणे बटाटे जे आहेत ते पूर्णपणे सडलेले आणि अशा ठिकाणी ठेवलेले, मुक्तात वगैरे अशा ठिकाणी घाण ठिकाणी ठेवलेले, अशा अवस्थेत ठेवलेले ते बघून आमचा संताप झाला। आणि ही एकच टोळी नाहीये, ह्या एका रूम मध्ये हे लोक 4-5 जण असतात। असे कमीत कमी 10-12 रूम तिकडे आहेत, ते भाड्याने घेऊन राहतात आणि अशाच प्रकारे समोसे बनवतात। आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांचा हा धंदा बंद झाला पाहिजे। ह्याच्यानी पूर्ण इथले जे नागरिक आहेत, जास्त करून जे छोटे मुलं आहेत तेच हे खातात, समोसे खातात आणि लहान मुलांना जास्त करून त्यांना त्रास होणार या गोष्टीचा। मोठा व्यक्ती हा समोसा खात नाही, जास्त करून लहान मुलं खातात आणि लहान मुलांना हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही ही ऍक्शन घेतलेली आहे। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।